तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज पियू आणि पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आले होते गावाला आणि गावाला आल्यानंतर मी थोडीशी क्लिप काढायची ठरवली. हे 2 दिवसापूर्वीच आहे आणि ती क्लिप मी एडिटच केली होती, पण म्हणलं आज एडिट झाली आहे माझी तर आज मी अपलोड करून देते. तर मी जाणार होते भैरवनाथाच्या मंदिरात आणि भैरवनाथाचं मंदिर आणि आमचं गावाचं घर याच्यात काही जास्त अंतर नाही आहे. तर जाता जाता खूप सारी फुलांची झाडं, पंख वगैरे खूप सारे दिसतं. तर मी जाता जाताना फुलं कलेक्ट करत जात होते, कारण की मला तिथे अर्पण करायची होती. तर मला पहिल्यांदा पांढरं फूल सापडलं आणि त्या फुलाचा वास येत नव्हता, पण ते फूल दिसायला खूप छोटं, क्यूट आणि छान दिसत होतं. आणि असंच मला एक पिंक कलरचं फूल सापडलं होतं, तेही खूप छान होतं, म्हणून तेही मी घेतलं. आणि असंच चालता चालता मला कुठे रानातनं वगैरे एक पंख सापडला आणि तो दिसायला खूप छान दिसत होता. मी म्हटलं उडेल, पण तो इतका काही उडला नाही, पण पुन्हा रस्त्यावरच पडला. मग म्हटलं जाऊ दे. त्यानंतर मी जातच होते तेवढ्यात मला एक असं मोठं जास्वंदाचं फूल दिसलं. मग मी तोडायचा प्रयत्न केला, पण थोडं वरती होतं, पण ठीक आहे माझ्या हाताला आलं आणि मी कसं बसं ते तोडलं आणि ते दिसायला एकदम मोठं, त्याच्या पाकळ्या पण खूप मोठ्या होत्या. आणि काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते असं की छान दिसतं. आणि समोरच भैरवनाथाचं मंदिर होतं. तर जायला काही थोडंच अंतर राहिलं होतं, तरी पण मी फुलं कलेक्ट करत होते. आणि पुन्हा मला एक जास्वंदाचं झाड दिसलं, ज्याच्या पाकळ्या थोड्याशा वेगळ्या होत्या, पण ते जास्वंदाचंच फूल होतं. आणि ते फूल पण मी तोडलं आणि ते पण कलेक्ट केलं. मग ते फूल घेतल्यानंतर असंच मी जायला लागले होते माझ्या फुलांपाशी. आणि हे बहुतेक एक झाड आहे, त्या झाडाच्या फुलांना बहुतेक लिली म्हणतात असं मला वाटते, कारण मला एवढं काही माहीत नाही की त्याला काय म्हणतात. तर मी ते पण फूल तोडलं आणि याचा वास मला खूप आवडतो, त्यामुळे मी आत्ताही फुलं तोडली आणि घरी जाताना पण मी खूप सारी फुलं घेऊन गेले. तर जातानाच मला एक छोटासा झरा दिसला, म्हणजे याला झरा नाही म्हणता येणार, पण ते दिसायला छान दिसत होतं. आणि पुढचा व्ह्यू पाहिल्यानंतर एकदम गावा टाईप फिलिंग येत होती. आणि माझं असंच आहे, म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा पण गावात पाणी असतं, विहिरीत फुल पाणी असतं, तेव्हा मी गावात जास्त दिवस राहते. आणि असं काही नसतं तेव्हा इतकं काही माझा आत्तापत्ता नसतो, पण बाहेरच जात असते मी तेव्हा. कारण माझा मामा, भाऊ, पप्पा वगैरे सगळे घरातले पोहायला जातात. आजोबा पण असतात. आणि एकदम मी हट्ट केला होता की मला पोहायला शिकायचं आहे. आणि त्या पोहण्याच्या नादात मी इतकी घाबरली होती, कारण माझ्या बाबांनी मला धक्का दिला होता विहिरीत. आणि त्यानंतर पुन्हा मी पाण्याचा म्हणजे पाणी मला नाही इतकी भीती वाटायला लागली ना, हायड्रोफोबियाची लक्षणं दिसायला लागली होती मला. त्यानंतर मी गेले भैरवनाथाच्या मंदिरात, खूप फिरले, खूप फुलं कलेक्ट केली.